नमस्कार. माझ्या या मंदार खळदकर सुमंगल या नावाने चालू असलेल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वेगवेगळ्या संस्काराविषयी, व्रतवैकल्यांविषयी आपण सातत्याने याच्यावरती चिंतन करत असतो. यापैकीच एक चिंतन असं आहे उपनयन संस्कार आणि त्या उपनयनाच्या आधी केलं जाणारं चौल संस्कार आणि समावर्तन संस्कार. हे जे संस्कार आहेत हे संस्कार आपल्या 16 संस्कारांपैकी असलेले संस्कार आहेत. या संस्कारांमध्ये जो विधी होतो त्यातील पहिला जो विधी आहे चूडाकर्म संस्कार. हा चूडाकर्म संस्कार सर्वसाधारणपणे मुलगा जेव्हा 3 वर्षाचा 4 वर्षाचा होईल तेव्हा हा केला जाणारा संस्कार आहे. म्हणजे बघा, गर्भाधान हा पहिला संस्कार आहे, त्यानंतर पुंसवन, त्यानंतर अनवलोभन, सीमंतोन्नयन, विष्णुबली, जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, चौल. म्हणजे हा संस्कार जो आहे हा चौल संस्कार क्रमांक 9व्या क्रमांकाचा संस्कार हा 16 संस्कारांमध्ये येणारा संस्कार आहे. याच्यानंतर 10व्या क्रमांकाचा जो संस्कार आहे तो म्हणजे उपनयन संस्कार, म्हणजे मुंज संस्कार. म्हणून चूडाकर्म संस्कार आणि चूडाकर्म संस्कारासारखाच आणखीन एक विधी केला जाणारा जो आहे त्याला आपण सोड मुंज म्हणतो किंवा त्याला समावर्तन संस्कार असं म्हणतात. या दोनही संस्कारांमध्ये विधीपूर्वक, मंत्रपूर्वक केस कापले जातात. सर्वसाधारणपणे बालकाचा जन्म झाल्यानंतर प्रथम केशखंडन जे येतं ते मुलगा 11-12 महिन्याचा झाल्यानंतर त्याचे केस कापले जातात. मुलीचे केस विषम महिन्यामध्ये कापले जातात आणि मुलाचे केस हे जन्म झाल्यापासून सम महिन्यामध्ये कापले जातात. मग 10वा, 12वा, 14वा असे महिने मुलाकरता वापरतात आणि 9वा, 11वा असे महिने जे आहेत विषम महिने हे मुलीकरता वापरतात. आणि त्याच्यानंतर प्रथम केशखंडन झाल्यानंतर संस्कार म्हणून जो केस कापण्याचा पुन्हा होतो किंवा शेंडी ठेवण्याचा जो संस्कार म्हणून येतो तो संस्कार वयाच्या 3ऱ्या किंवा 4थ्या वर्षी येतो. थोडक्यात म्हणजे उपनयनाच्या पूर्वी, मुंजीच्या पूर्वी 2 वर्ष 3 वर्ष आधी हा संस्कार होणं शास्त्राला अपेक्षित आहे. वयाच्या 8व्या वर्षी मुलाची मुंज होते. म्हणजे वयाच्या 8व्या वर्षी मुलाची मुंज करावीच, पण नियमानुसार 8व्या वर्षीच मुंज करणं हे शास्त्राला अभिप्रेत आहे. आता सगळीकडे काय होतं की सोयीनी मागे पुढे आपला मुंज केली जाते. असं म्हटलेलं आहे की मुंजीच्या वेळेला मुलाला जे काही गुरुबल आवश्यक आहे, मुहूर्त लाभला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा जो विचार आहे 8व्या वर्षी गुरु जरी अनुकूल नसेल तरी सुद्धा 8व्या वर्षाचं मुख्य धरून ती मुंज 8व्या वर्षीच करावी असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे. मग उपनयनाचा म्हणजे मुंजीचा जो काळ सांगितलेला आहे तो सर्वसाधारणपणे वयाच्या 5व्या वर्षीपासून मुंजीचा काळ सांगितलेला आहे. 5व्या वर्षी जर का मुलाची मुंज केली तर काय मिळतं, 6व्या वर्षी मुंज केली तर काय फल आहे, 7व्या वर्षी मुंज केली तर काय फल आहे आणि 8व्या वर्षी मुंज केली तर त्याचं काय फल आहे, हेही आपल्याकडे शास्त्रामध्ये सांगून ठेवलेलं आहे. 5व्या वर्षी जर का मुंज केली तर पंचमे विद्या कामस्य, विद्यावान मुलगा व्हावा असं वाटत असेल 5व्या वर्षी मुंज करा. षष्ठमे कांतिमिच्छन्ति, कांतिमान मुलगा व्हावा असं वाटत असेल 6व्या वर्षी मुंज करा. सप्तमे धनमिच्छन्ति, धनवान मुलगा व्हावा असेल असं वाटत असेल तर 7व्या वर्षी मुंज करा. आणि अष्टमे सर्व कामानी भवन्ति, म्हणजे धनकाम, विद्याकाम आणि कांतिकाम या तिन्ही कामांची पूर्तता ही 8व्या वर्षी होते. म्हणून 8व्या वर्षी मुलाची मुंज करावी. हा जो उपनयनाचा काळ आहे तो प्रत्यक्षात वयाच्या 5व्या वर्षीपासूनच मुंजीचा काळ सांगितलेला आहे.
म्हणून आजही बरेच लोक वयाच्या 5व्या वर्षी सुद्धा मुंज करणारे आहेत आणि मुंज करतात. पण मग मुंज जर का 5व्या वर्षी करायचे आपण म्हटलं तर मात्र त्याच्या आधी चौल झालेलं आवश्यक, चौल संस्कार झालेला असणं आवश्यक आहे. कारण तो आधीचा संस्कार आहे. पहिलं चौल आहे, मग उपनयन आहे. चौल म्हणजे काय, चुडाकर्म म्हणजे काय, तर चुडा म्हणजे शेंडी ठेवण्याचा विधी. सर्वसाधारणपणे जर का आपण उपनयनाच्या आधी हा विधी करायचा म्हटलं तर सर्वसाधारणपणे 5व्या वर्षी जर का उपनयनाचा काळ येतो तर 3ऱ्या वर्षी 4थ्या वर्षी आपण मुलाचा हा संस्कार केला पाहिजे. एकदा हा संस्कार 3ऱ्या 4थ्या वर्षी जर का झाला तर मग तुम्ही मुलाची मुंज 5व्या वर्षी करा किंवा 8व्या वर्षी करा, मात्र चौल चुडाकर्म हा जो संस्कार आहे हा संस्कार 3ऱ्या वर्षीच केला पाहिजे. आता काय आहे की बरेच लोकांना माहित नाहीये की हे चुडाकर्म संस्कार, चौल कर्म संस्कार हा वेगळा करायला पाहिजे आणि तो उपनयनाच्या आधी करायला पाहिजे. हे आता बरेच लोकांना माहीतच नाहीये आणि हे माहीत नसतं म्हणूनच ते केलं जात नाही. जर का त्याची महती कळली आणि त्याचं महत्व कळलं तर मात्र लोक आवर्जून ते करायला लागतील. आणि त्याच्याकरताच मी हे सगळे संस्कारांवरचे व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलमध्ये बनवतो आहे आणि बनवलेले आहेत. मुंजीला उभा राहणारा जो मुलगा आहे, हा मुंजीला उभा राहणारा मुलगा, तिथे पहिला शब्द येतो ततः स्नापितम कुमारम बद्धशिकम असा शब्द येतो. बद्धशिकम या शब्दाचा अर्थ शिखा जी आहे त्याची ती वाढलेली असली पाहिजे आणि बद्धशिकम या शब्दाचा अर्थ त्या शेंडीला गाठ मारता आली पाहिजे. गाठ शेंडीला मारूनच तो उपनयनाला उभा राहायला पाहिजे. म्हणजे आता शेंडी किती मोठी आहे बघा, की जिला गाठ मारता येते अशी जर का शेंडी मोठी असायला पाहिजे तर उपनयनाच्या आधी चौल 2-3 वर्ष केलेलं असलं पाहिजे. त्या अर्थातच ओघाने सिद्ध होतं. आता काय होतं की चुडाकर्म संस्कार हा वेळेवर न झाल्यामुळे मुंजीच्या दिवशी सकाळीच तो आधी उरकून घेतला जातो किंवा तो परिपूर्तता त्याची केली जाते. परिणामी मुंजीच्या दिवशी फक्त घेरा ठेवतात. त्या घेऱ्याची शेंडी आपल्याला बांधता येत नाही. शास्त्राला अपेक्षित काय, शेंडी असली पाहिजे आणि त्या शेंडीला गाठ मारलेली असली पाहिजे आणि मग तो उपनयनाला उभा राहायला पाहिजे. पण हे केव्हा घडेल, जेव्हा आपण उपनयनाच्या आधी 2 वर्ष तरी कमीत कमी जेव्हा आपण चुडाकर्म संस्कार मुलाचा करू त्या वेळेला, उपनयन संस्काराच्या वेळेला बरोबर शेंडीचे केस वाढलेले असतील आणि त्याची गाठ बसेल. म्हणून 2 वर्ष तरी किमान आधी शेंडी राखलीच पाहिजे. आणि शेंडी राखायची ती मुंजीच्या आधीपासून राखायची आणि मुंजीपर्यंत त्याची निगा राखायची आणि मुंजीला गाठ मारून मग मुंजी करता बसायचं, हीच त्यातली परंपरा आहे. हे 2 विधी खरं तर पूर्ण वेगळे आहेत. चुडाकर्म संस्कार हा पूर्ण वेगळा आहे आणि उपनयन संस्कार हा पूर्ण वेगळा आहे. आता बऱ्याच वेळेला असं वाटतं की मग हे जर का दोन्ही संस्कार वेगळे आहेत असं तुम्ही सांगता आहात, मग हे दोन्ही संस्कार एकत्र का करायला लागले लोक, किंवा एकत्र हे संस्कार का करतात, किंवा अशी प्रथा केव्हापासून सुरू झाली, हे आता आपण विचार याच्यावरती करण्यापेक्षा आपल्याला आता कळलंय ना की काय योग्य करायला पाहिजे, तर आपण त्या पद्धतीने मार्गक्रमण करावं. कारण हे जर का शोधत आपण बसलो तर कुठून हे कसं सुरू झालं आपल्याला काही त्याच्याविषयी सांगता येणार नाही. आता जे आजपर्यंत ऐकलंच नाही ते जर का आपल्याला ऐकायला आलं तर थोडंसं वेगळं वाटतं, कारण कोणी याच्यावरती चर्चाच करत नाही. असं आहे की मुलाला जर का आधी शेंडी ठेवायची तर बरीच मंडळी असं म्हणतात की मुलगा कॉन्व्हेंटमध्ये जातो, शाळेमध्ये जातो, अमुक तमुक या गोष्टी, मग तो शेंडी कशी ठेवणार इतके दिवस आधी वगैरे वगैरे शंका काढतात. पण त्याला एक उत्तर असं आहे की आपल्याला स्वतःला जर का एखाद्या गोष्टीची लाज वाटली तर मुलालाही त्याची लाज वाटणार आहे. आपल्याला स्वतःला जर का कुठल्याही गोष्टीची लाज न वाटता एखाद्या गोष्टीचा अभिमान वाटला तर आपलं अनुकरण मुलं करणार आहेत. आपल्याला ज्याचा अभिमान वाटतो त्याचाच अभिमान मुलालाही वाटेल. आपल्याला ज्याची लाज वाटते त्याची लाज मुलालाही वाटेल.
म्हणून एखाद्या गोष्टीचा जर का आपण अभिमान बाळगत असू तर मुलगा पण अभिमान बाळगेल याच्यात शंका नाही. कारण मुलं ही अनुकरण प्रिय असतात. म्हणून हल्लीच्या या मॉडर्न जमान्यामध्ये माणूस अगदी लोक म्हणतात चंद्रावरती पोहोचलाय, विज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे, माझा मुलगा इंग्रजी मीडियम मध्ये शिकतो, मग तो शेंडी ठेवून कसा वावरेल सगळीकडे. हा विचार आपण करतच बसायचं नाही. आपल्याला जे आपल्या धर्माने सांगितलंय, शास्त्रांनी सांगितलंय ते आपण करायचं असा विश्वास असायला पाहिजे. कारण शेंडी ही केवळ एखाद्या समाजाचंच वैशिष्ट्य आहे असं नव्हे, तर संपूर्ण सनातन वैदिक हिंदू धर्माचं ते प्रतीक आहे. म्हणून जो जो या जगामध्ये सनातनी हिंदू आहे त्याच्या कपाळाला शिखा असली पाहिजे, डोक्यावरती शिखा असली पाहिजे, कपाळाला तिलक असला पाहिजे. ही आपल्या हिंदू धर्माची वैशिष्ट्य आहे. याच्यामध्ये अमुक एक जातीच्या लोकांनी शेंडी ठेवावी असं मात्र मुळीच नाहीये. पूर्वीच्या काळापासून, पुराण काळापासून आपण बघाल तर सगळ्या सर्व प्रकारच्या जातीतल्या लोकांनी जे जे हिंदू होते त्या सर्वांनी शेंडी ठेवलेली आहे. आतापर्यंत ब्रिटिश काळ येण्यापूर्वी सगळ्यांच्या डोक्याला शेंड्या होत्या. तुम्ही आजही बघा, महाराष्ट्राच्या बाहेर यूपी, बिहार, गुजरात इथल्या अनेक जातीच्या लोकांना त्या भागातल्या लोकांनी आजही शेंड्या ठेवलेल्या आहेत. केवळ हिंदू म्हणून ते शेंडी ठेवतात डोक्यावरती आणि लहानपणापासून ते सगळ्या कामामध्ये वावरत असतात, पण त्याच्या डोक्यावरती शेंडी असते. तर आपण असा विचार करण्यापेक्षा उलटा विचार करूया की आपल्या शास्त्रांनी सांगितलेले त्याचं आपण आचरण करायचं आहे. म्हणून शेंडी ठेवणं हे आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे आणि ते करण्यामध्ये कोणताही कमीपणा, लाज आपण बाळगायचे नाही. आपल्या मनातच येता कामा नये. अहो, मुंज म्हणजे काय? तर मुंज म्हणजे विद्यार्थी दशेचा आरंभ. विद्या शिकायला सुरुवात उपनयनापासून होते, मुंजीपासून होते. आणि सोड मुंज म्हणजे काय? तर विद्यार्जन थांबवून गृहस्थाश्रमात जाण्याची सिद्धता म्हणजे सोड मुंज आहे. म्हणून एका मुंजीपासून शिक्षण सुरू होतं आणि दुसऱ्या मुंजीपासून ते शिक्षण थांबवलं जातं. थोडक्यात आपल्याकडे जे 4 आश्रम आहेत त्या आश्रमापैकी ब्रह्मचर्य आश्रम जो आहे त्या ब्रह्मचर्य आश्रमाची सुरुवात उपनयनापासून होते आणि समावर्तनाच्या ठिकाणी सोड म्हणजे जेव्हा त्या मुलाची होते त्यावेळेला त्याचा ब्रह्मचर्य आश्रम हा संपून जातो आणि मग तो विवाहानंतर गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करतो. म्हणून खरं तर शास्त्र असं आहे की मुंजीनंतर लगेच सोड मुंज करू नये, अजिबात करू नये. कारण मुंजीपासून जर का ब्रह्मचर्य आश्रम सुरू होत असेल आणि लगेच आपण 2-4 दिवसांनी जर का त्याची सोडमुंज केली तर मात्र ब्रह्मचर्य आश्रमाची आज दीक्षा दिली आणि उद्या ती काढून घेतली म्हणजे तो पोरखेळच होणार नाही का? तर म्हणून ब्रह्मचर्य आश्रम स्वीकारल्यानंतर काही वर्ष तो टिकला पाहिजे आणि त्यानंतर त्याची सोडमुंज झाली पाहिजे. म्हणून मुंजीनंतर अजिबात लगेचच सोडमुंज करू नये. ही पण एक अनिष्ट प्रथा अशी आपल्याला दिसून येते की नाही आमच्याकडे लगेच मुंज झाली की सोडमुंज करून घेतली, सोडमुंज उरकून घेतली, लगेच 4 दिवसांनी सोडमुंजीचं लोक विचारायला येतात की आता मुंज झाली, आता या मुलाची सोडमुंज केव्हा करायची. एकाने तर मला असं विचारलं की अहो सोडमुंज नाही करायची काय, मग मुलाला काय तसाच ठेवायचा का? मी त्यांना विचारलं तसाच ठेवायचा म्हणजे कसा ठेवायचा? कारण मुंजीपासून जर का ब्रह्मचर्य आश्रम सुरू झालेला आहे तर तो ब्रह्मचर्य आश्रम आहेच ना. आता त्याला सोडमुंज देऊन जेव्हा ब्रह्मचर्य आश्रम तुम्ही संपवणार तेव्हा तुम्ही त्याचं काय लग्न करणार आहात का लगेच 8 दिवसांनी? म्हणजे तो गृहस्थाश्रमामध्ये प्रविष्ट होईल. पण समजा जर का लग्न करणार नसाल आणि नुसती सोडमुंज केली तर मग त्याला धड ब्रह्मचर्य आश्रम पण नाही आणि गृहस्थ आश्रम पण नाही, मग मात्र तो तसाच राहील असं म्हणायला पाहिजे. पण लोकांच्या मनामध्ये कुठेतरी भीती आणि अभ्यासाचा अभाव, चिंतनाचा अभाव आणि कुठलीही गोष्ट खोलात जाऊन समजावून घेण्याचा कोणी प्रयत्नच करत नाही. त्यामुळे अशा अनिष्ट प्रथा या समाजामध्ये पडतायत आणि पडत चाललेल्या आहेत. म्हणून आपण एक त्याच्यावरती चांगला विचार करण्याकरता मी हा व्हिडिओ बनवतोय. अनिष्ट प्रथा का पडली याचा आपण खोलात विचार न करता एवढंच एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे शास्त्राला मान्य नाहीये आणि जे शास्त्राला मान्य नाही ते आपण करायचं नाही, जे शास्त्राला मान्य आहे ते आपण करायचं.
हा जो चिवडा कर्म झालेला मुलगा आहे, चौल संस्कार झालेला जो मुलगा आहे, या मुलाला खऱ्या अर्थाने व्रात्य ही संज्ञा प्राप्त होते. ज्याचं चुडाकर्म संस्कार झालेला आहे, चौल झालेला आहे, त्याला व्रात्य म्हणावं. व्रात्य या शब्दाचा अर्थ काय? तर व्रत स्वीकारण्याकरता योग्य झालेला जो मुलगा आहे त्याला व्रात्य असं म्हणतात. जो आता व्रत घेण्याकरता योग्य होतोय, तंदुरुस्त होतोय, त्याचा अधिकार वाढतोय, असा जो असतो मुलगा त्याला व्रात्य म्हणतात. आणि असं व्रात्यपण हे चुडाकर्म संस्कार झाल्याशिवाय त्या मुलामध्ये येत नाही असं शास्त्र सांगतं. म्हणून मुंजीला पुढे काय म्हणतात? मुंज, उपनयन अशी त्याची अनेक जरी नावं असली त्या संस्काराची, तरी त्याच संस्काराचं एक महत्वाचं नाव आहे. तिथे असं म्हणतात व्रतबंध संस्कार असं म्हणतात. व्रतबंध संस्कार किंवा व्रत स्वीकार संस्कार असंही म्हणण्याची परंपरा आहे. खऱ्या अर्थाने जो व्रात्य असतो ना, चोडाकर्म झालेला मुलगा, तो व्रात्य असतो, व्रत स्वीकारण्याला योग्य असतो. आणि तो व्रत केव्हा स्वीकारतो? तर जेव्हा त्याची मुंज होते त्यावेळेला खऱ्या अर्थाने तो व्रत स्वीकारतो. या वयामध्ये जर का मुलांकडे आपण बघितलं तर हे अत्यंत खोडकरपणाचं वय आहे, अवखळ असं वय आहे. या वयोगटातली मुलं खोडकर असतात, मस्तीखोर असतात. आणि म्हणूनच बोली भाषेमध्ये खोडकर आणि मस्तीखोर मुलांना पूर्वीच्या काळापासून व्रात्य म्हणण्याची एक परंपरा होती आणि ती पुढे रूढ झाली. खोडकर मुलगा, अवघड मुलगा असला, मस्तीखोर मुलगा असला की काय व्रात्यपणा करतोयस रे असं म्हणायचं. हा व्रात्य हा जो शब्द आहे ही म्हणण्याची पद्धती रूढ झालेली आहे. पण खऱ्या अर्थाने शास्त्रानुसार व्रात्य म्हणजे व्रत घेण्याला योग्य असा मुलगा. पण मग मुंज न झालेला जो मुलगा असतो त्याला काय म्हणायचं? तर व्रात्य म्हणायचं. पण मुंज झालेला जो मुलगा असतो, ज्याची मुंज होऊन गेली, त्याच्यानंतर मात्र त्याला व्रात्य म्हणत नाही. मुंज झालेल्या मुलाला ब्रह्मचारी अशी संज्ञा देतात. म्हणून व्रात्य वेगळा आणि ब्रह्मचारी वेगळा. चुडा कर्मानंतर व्रात्य असतो मुलगा आणि मुंजीनंतर तो ब्रह्मचारी होतो. आणि जेव्हा या मुलाची सोळ मुंज होती त्यावेळेला सोळ मुंजीमध्ये त्या मुलाला स्नातक अशी संज्ञा येते. स्नातक या शब्दाचा अर्थ आत्ताच्या बोलीभाषेमध्ये जर का बोलायचा झाला तर स्नातक म्हणजे पदवीधर, ज्याने शिक्षण पूर्ण केलेलं आहे, पदवी मिळवलेली आहे, ब्रह्मचर्याचं पालन करून ज्यांनी अध्ययन केलेलं आहे आणि अध्ययनाने विद्येने परिपूर्ण असा जो असतो त्याला म्हणतात स्नातक. आणि मग एकदा स्नातक झाला की स्नातकानंतर त्याचा विवाह संस्कार होतो. आणि ज्या वेळेला विवाह संस्कार होतो त्यावेळेला त्याची संज्ञा बदलते. जेव्हा तो विवाह संस्काराने गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला त्याला गृहस्थ असं म्हणतात. आपण बोलीभाषेत नाही का बोलता बोलता म्हणत की अमुक एक गृहस्थ माझ्याकडे येऊन गेले, अमुक एक गृहस्थ असं म्हणत होते, अमुक एक गृहस्थ असं काम करतात. गृहस्थ हा शब्द आपण अनेक वेळेला आपल्या बोलीभाषेमध्ये वापरत असतो. तो गृहस्थ या शब्दाचा अर्थ जो विवाह संस्कार झालेला आहे आणि जो गृहस्थ आश्रमात मध्ये आहे त्याला गृहस्थ असं म्हणतात. म्हणून आधुनिक काळामधलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आत्ताच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, कुठल्याही क्षेत्रामध्ये शिक्षण घ्या, तुम्हाला त्या त्या क्षेत्रातल्या उच्च शिक्षणाची पदवी ही आजही तुम्हाला विद्यापीठाकडनं प्राप्त करावी लागते आणि ती प्राप्त होते. त्याचं स्वरूप बदललेलं असेल पण पदवी मात्र मिळते हे नक्कीच. म्हणून हा जो स्नातक शब्द आहे तो आपल्या शास्त्रातूनच जसाच्या तसा घेतलेला आहे. आणि म्हणून पदवीदान समारंभाच्या वेळेला सुद्धा स्नातक हा शब्द आजही वापरला जातो. म्हणून या सगळ्या संस्कारांचं महत्व आहे. या संस्कारांमध्ये मधले जे काही विधी आहेत, याच्यामध्ये जे काही वापरलं जाणारं धान्य आहे, याच्याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये विचार करूया. आपण आवर्जून हे सगळे व्हिडिओ बघत राहा, ऐकत राहा, माझ्या या चॅनलला आपण जोडलेले राहा. एखादा व्हिडिओ आपल्याला विषय आवडला तर
जरूर तो इतरांना शेअर करा आणि आपण माझा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉन येईल त्याच्यावरही ते बटन दाबा आणि त्यातला ऑल हे सिलेक्ट करून आपण माझा चॅनल सबस्क्राईब करावा. म्हणजे माझे सगळे व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतील आणि आपल्याला त्याचा लाभ होत राहील. मंगलमूर्ती मोरया.